असतो नेहमीचा पोहे आणि उपमा खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळला आहात का? मग त्यावेळी अशा नाश्ता बनवून घरातल्यांना खाऊ घाला, घरातले सुद्धा खुश झाले पाहिजेत आणि तुम्हालाही बनवायला सोपं पडलं पाहिजे। तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, टोपल्यातले 2 कांदे घ्यायचे, मस्त अशी चिरून घ्यायचे, कांदा कट करून बारीक करून इथे ठेवलेला आहे साईडला। शिमला मिरची होती फ्रीजमध्ये ती सुद्धा काढून घेतली आणि ती सुद्धा कट करून घेतली। आता लगेच टोमॅटो घेतला, टोमॅटोमधल्या बिया काढून टाकल्या आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे। आता इथे शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा सर्व काही कट करून घेतलेला आहे। आता 3 कप इतकं पाणी घेतलं आणि ते 3 कप इतकं पाणी आपल्याला कढईमध्ये घालून द्यायचं आहे। पाण्याला छान झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, त्याच्यानंतर टोमॅटो, मिरची बारीक कट करून घातली आहे, बडीशेप, त्याच्यानंतर जिरे घातले, चिली फ्लेक्स घातलेला आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबू अर्धा आपल्याकडे असेल तर पिळून घ्यायचा। आता पहा, झाकण ठेवायचं आणि परत या आपल्याला 2 ते 3 मिनिटं सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत। आता भाज्या शिजवून घेतल्या की त्याच्यामध्ये आपल्याला पहा इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे। आता इथे 1 कप इतकं मी पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं पीठ घालत अगदी गाठी गुठळ्या मोडत व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं। सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कप इतका रवा घालायचा आहे, बारीक मोठा कोणताही वापरू शकता। आता थोडंसं इथे मिश्रण थोडंसं पातळ वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये पहा अजून पाव कप इतकं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। छान असं झाकण ठेवून मस्त असं वाफवून घेतलं 2 मिनिटं। त्याच्यानंतर पहा कढईमधून मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं, पूर्णपणे थंड करून घेतलं। थंड झालं मिश्रण की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा टिक्की वळून घ्यायच्या। क्रॅक जात असेल तर व्यवस्थित अगदी दाबून वगैरे व्यवस्थित क्रॅक बंद करायचे व्यवस्थित आणि इथे आपल्या ह्या टिक्की पूर्ण अशा तयार करून घ्यायच्या। सर्व टिक्की इथे तयार करून घेतल्या। लगेच पहा पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या टिक्की आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आता अशा पद्धतीने आपण सर्व शॅलो फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथे मध्यमच ठेवायची आहे। मध्यम आचेवरती व्यवस्थित अशा दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर आता इथे पहा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं तुम्हाला हवं तसं बनवू शकता। लगेच इथे फ्राय करून घेतल्या की आपल्याला काढून घ्यायचे आहेत, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। अशा पद्धतीने इथे सर्व अशा काढून घेतलेल्या आहेत। काढून घेतल्या की मग लगेच सॉस घ्यायचं सोबत किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही इथे एन्जॉय करू शकता। दुसरी बॅच सुद्धा मी या पद्धतीनेच काढून घेते पहा। आता मग या पद्धतीने तुम्ही घरातल्यांना नक्कीच करून खाऊ घाला। अतिशय पौष्टिक अशी ज्वारीचे पीठ वापरून आपण ही रेसिपी बनवलेली आहे। मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते। शेवटपर्यंत अशाच्या अशा कुरकुरीत राहतात। आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवलं, नक्की तुम्ही सुद्धा बनवून पहा, मुलांना खूप जास्त आवडते आणि ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉससोबत वगैरे एन्जॉय करू शकता। आजची ही आपली रेसिपी आवडली असेल तर रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, छानशी कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका।